ज्यांची नुकतीच UPSC मधनं देशात 702 क्रमांकानं निवड झाली, त्यामुळे त्यांचा उल्लेख परिवारातली मंडळी सूर्यवंशी असा करीत असले तरी मी माननीय श्री सूरजजी सूर्यवंशी साहेब असा त्यांचा उल्लेख करतो. हा सॅल्यूट यशाला आणि कर्तृत्वाला असतो. ही परीक्षा आपल्या जमल्या सर्वांच्यासाठी मी सांगतो, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी या परीक्षेला ICS परीक्षा म्हटलं जायचं. कारण इंग्रजांना प्रशासनाच्या माध्यमामधून इथं कारभार करता यावा म्हणून कारभार करणारे प्रत्यक्षात जी मंडळी होती, विद्वान मंडळी, त्यांच्यासाठी इंग्रजी एक परीक्षा घ्यायची, त्याला ICS म्हणायचे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आणि इंग्रज न्यायी असल्यामुळे ते परीक्षा घ्यायचे आणि आपल्या देशातला एक माणूस त्या परीक्षेमध्ये पहिल्यांदा पास झाला. त्याचं नाव आहे डॉक्टर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ते ICS परीक्षा पास झाले, इंग्रजांनी घेतलेली परीक्षा. आणि इंग्रजांना प्रश्न पडला की आम्हाला कारभार करायचा आणि ज्यांच्यावर राज्य करतो त्या माणसाला आम्ही प्रमुख म्हणून कसं नेमायचं. आणि मला वाटतं की विवेकजी ढगे सर तेव्हा ओरल नावाची गोष्ट आली आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा वीक पॉइंट शोधला आणि वीक पॉइंटला सापडला की त्यांना घोड्यावर बसता येत नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जरी ही परीक्षा पास झाले असले तरी तुम्हाला घोड्यावर बसता येत नाही, म्हणून तुम्हाला ICS होता येणार नाही. हा त्याचा इतिहास आहे या परीक्षेचा. परत देश स्वतंत्र झाला आणि हीच परीक्षा IAS नावाला आली, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. ही परीक्षा जगात अनेक परीक्षा घेतल्या जातात अनेक खंडामध्ये, पण अतिशय काठिण्य वरच्या पातळीवरची जी काठिण्य पातळी आहे परीक्षेची जगातल्या पातळीवर, त्याच्यामध्ये आपल्या IAS नाव आहे. आणि परीक्षा पास होणं सोपं नाही, हे स्वप्नवत जग आहे की ही परीक्षा पास होईल का नाही, हा मुलाच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होणं आणि वडिलांनी तो सपोर्ट करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढं मोठे लक्ष, लाखो विद्यार्थी बसलेले असतात आणि त्याच्यातनं मोजके सिलेक्टेड विद्यार्थी होणं फार कठीण गोष्ट आहे. खर तर सूर्यवंशी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की मी सूरजजीचा इथं नवगिरे सर सत्कार करताना मला आठवत होतं एक पालक म्हणून माझ्या मुलीला मी 5 वर्ष दिंड्या ठेवलं होतं, पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही रवी बाजीरामला होता. ते म्हणले हो, पण मी तुमच्या एवढं डेअरिंग करू शकलो नाही. मी पर्याय दिला, मी मुलीला म्हणलं 2 वर्ष MA इंग्लिश कर, कारण इतक्या मला पास नाही झालं तर तू कदाचित डिस्टर्ब होऊ शकतेस, म्हणून MA इंग्लिश 2 वर्ष केलं आणि परत 3 वर्ष मी रवी बाजीरामला ठेवलं. मध्ये कोरोना आला वगैरे हे झालं. नंतर माझी मुलगी मग MA इंग्लिश केल्यामुळे सेट पास झाली, पुण्याला प्राध्यापिका म्हणून काम करते. हे आहे म्हणजे बऱ्याच वेळेला याच्यामध्ये जेवढा आनंद आहे, जेवढी गरुडासारखी उंच भरारी आहे, तेवढीच रिस्क पण आहे. म्हणून पाऊस पडत असतो त्या पावसाच्या वरी गरुड जातो, म्हणून त्याला मोठा मान आहे. म्हणून इतके मुलं बसतात आणि त्यांच्यापेक्षा पास होणं 702 क्रमांक येणं म्हणजे नॉट अ जोक, म्हणजे ती फार मोठी कठीण गोष्ट आहे. मला वाटतं की हा निलंगा तालुक्याचा नाही तर हा लातूरचं भूषण आहे, आमच्या महाराष्ट्राचं भूषण आहे, आमच्या मराठवाड्याचं भूषण आहे सूरजजी. आणि म्हणून मी सूरजजी हा उल्लेख करतो कारण त्यांच्या पाठीमागे घेतलेली मेहनत, ध्यानी मनी स्वप्नी ज्यांच्या असतात त्याला पास होता येते. नाहीतर आम्ही वर्गात विचारतो मुलांना काय व्हायचे, सगळेच हात करतात. मी जगाला देशात पूर्वी कंडक्टर तिथंच झाले, बाकीच्यांनी काय करायचं.
म्हणणं आणि करणं याच्यामध्ये फार मोठा आहे. पण मी एक जाताना एक शिक्षक म्हणून मी सांगेन, काय असतं एखाद्या राष्ट्राची उंची तिथलं शासन किती ध्येयनिष्ठ असतं त्याच्यावर अवलंबून असते. आणि शासन विकास करू शकत नाही, त्याला सपोर्ट करत असतात प्रशासन. आणि आमचे सूरजजी जवळपास मला वाटतं की या देशामध्ये 350 जिल्हे आहेत देशामध्ये. आणि हे 350 जिल्हे म्हणजे हा देश कोण चालवतं? आपण पॉलिटिशियनला जरी सपोर्ट करत असलो, आपल्याला तो भ्रम आणि भास वाटत असला तरी आमच्या सूरजी सारखे 350 कलेक्टर हा जिल्हा देश चालवतात. म्हणून इथं बसलेली माणसं 100 आहेत, 350 माणसं देश चालवतात आणि त्या देश चालवण्यामध्ये आपले सूरज आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. हे मुलांना कळण्यासाठी मी सांगायला लागलो. मी आपल्याला सगळ्याला माहिती आहे, तर ही मोठी जबाबदारी आहे. पण मी या म्हणजे काय असतं शिकून मोठं व्हायचंय. सगळे सांगतात, आमचे विवेक सर नेहमी सांगतात, आमचे डगे सर सांगतात, आमचे इथं सर आहेत आम्हाला सांगतात, हे सगळे सांगतात. सरांनी आता भाषण केलं, शिकून मोठं व्हायचं. मोठं व्हायचं म्हणजे काय असतं, तर जेव्हा मी या देशातला नागरिक असतो पण मी राजा नाही, पण मला या लोकांचं भलं व्हावं वाटतं. पण हे भलं मी कसं करणार? इथं बसून मी बोलून काय करणार? त्यासाठी चेअर लागते. आणि आमच्या सूरजीचा एक निर्णय लाखो लोकांचं भले देशातल्या माणसाचं जीवन बदलू शकतो. एवढी मोठी ताकद त्या निर्णयात आहे. आणि म्हणून त्या चेअरवर बसायचं म्हणजे आता आमचे ग्रामसेवक साहेबांनी दिवसभर काम केलं, बस त्यांची उंची तेव्हाच वाढणार आहे की त्यांनी किती मोठा बंगला बांधला गावावर, ह्याच्यात उंची वाढणार नाही. सूरजीनं घेतलेला निर्णय माझ्या राष्ट्रासाठी किती मोठा आहे, किती महत्वाचा आहे, त्याच्यावर आई वडिलांची उंची वाढणार आहे, त्याच्यावर या जिल्ह्याची उंची वाढणार आहे. आणि म्हणून पदावर का जायचं, एवढं कष्ट आणि एवढं मेहनत का करायचं? आपल्या डोक्यात एक विचार असतो, पण अभ्यास करणाऱ्या माणसाच्या डोक्यात हा विचार असतो की माझ्या नजरेसमोर राष्ट्र आहे, माझा एक निर्णय या एका जिल्ह्याचं तर कल्याण करेल पण या राष्ट्राला दिशा देऊ शकतो. आणि म्हणून लाखो लोकांचं कल्याण करण्याची ताकद आज सूरजींच्या याचा आम्हाला जास्त आनंद आहे. कलेक्टर झालेत म्हणून नाही, ती ताकद आणि क्षमता त्या चेअर मध्ये आलेली आहे. सूरजच्या शब्दाला मान आहे, सूरज शब्दाला सन्मान आहे. कोण बोलतंय होण्याच्या पूर्वी बोललं तर आम्ही पण बोलतोच, आमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही कोणत्या चेअरवरून बोलता याला फार महत्व आहे. आणि त्या बोलण्याच्या ताकदीची चेअर सूरजी निर्माण केली म्हणून आमच्यासाठी फार गौरवाची आणि मला वाटतं की निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून यापूर्वी या व्यासपीठावर आमचे गोपाळराव आहेत प्राचार्य बसले, याच्यापूर्वी सूरज आले असते तर ते समोर बसले असते. पण आमचं भाषण चालू असताना जर सूरज आले तर आम्हाला सगळ्याला उठून बदली चेअर द्यावा लागते. ह्या मुलांना ही ताकद आहे. म्हणजे व्यक्तीला मोल नाही, त्यांनी मिळवलेल्या नॉलेजला. म्हणून नॉलेज इज पॉवर म्हणतात. ज्ञान ही क्षमता आहे आणि ही क्षमता मिळाली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा अर्थ तयार झालाय. आणि तो अर्थ निश्चितपणानं खरं तर आमच्या विवेक सरांचं पण आहे. मला वाटतं की यापूर्वी काय केसचा अधिक सत्कार करायचा योग मला आला आणि आज ते IPS झाले, त्यांना IAS होत आलं. त्यांच्या आई वडिलांना लोकांनी वेड्यात काढलं. 40 लाखाचं पॅकेज त्यांनी सोडलं होतं दर महिन्याला आणि ते पण असं चुकून दिलं होतं. त्यांनी सांगितलं खूप मी डिप्रेशन गेलो होतो, बाहेर आलो नसतं माझं काय झालं असतं. पण ते आता पश्चिम बंगालमध्ये IPS अधिकारी म्हणून काम करतात आणि आमचे सूरज या ठिकाणी. आणि म्हणून ही माणसं सन्मानाची आहेत. भले आमचं काम पडणार नाही पण ते तिथं असले तर ते स्टेट आमचं वाटतंय आम्हाला. आमचा माणूस ते स्टेट आम्हाला आमचं वाटतंय. कुठेही काम केलं लावा सूरजीला फोन. आता मला वाटतं की ग्रामसेवक साहेब आहेत, लय झालं तहसीलदार काम सांगत असतील पण उद्या जिल्ह्याला आले तर या सर या म्हणून सूरज त्यांना मान मिळते. हा मान नाही, मुलाच्या कर्तृत्वानं आई वडिलांचं आयुष्य वाढत असतं. मुलांनी का कष्ट करायचे, मुलं वाईट निघाली आई वडिलांचं आयुष्य कमी होतं, मुलं चांगली निघली आई वडिलांचं आयुष्य वाढतं. आणि म्हणून मुलांचं शिकणं, मुलांचं मोठे होणं हे आई वडिलांचं आयुष्य वाढण्यासाठी आहे.
आणि आई वडिलांचं स्वतःच्या आई वडिलांचं वाढत असलं तर अनेक निर्णयानं लोकांच्या आई वडिलांचं पण आयुष्य वाटतं की सूरजला निर्माण झाले. म्हणून मी खर तर आमच्या विवेक सरांच्या ढगे परिवारांच्या आम्ही परिवाराचाच घटक आहोत आणि मी प्राचार्य हरिदास फरे म्हणून सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं सूरज जसे 365 कलेक्टर जरी असले तरी त्या यादीमध्ये ते आता 370 आले. 365 जिल्हे आहेत पण 365 यादी निघताना सुद्धा आमच्या सुरतीचं नाव अग्रभागी असलं पाहिजे. एवढा मोठा नाव लौकिक त्यांनी देशाच्या पातळीवर कमावा अशा स्वरूपाची खूप खूप शुभेच्छा देतो. मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल थँक्यू. परत खूप खूप शुभेच्छा. आणि या देशातला एक सूरज नावातला सूरज आहे तो कर्तृत्वाचा सूरज बनावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.